आणि पहिला चेंडू आपण पाहतोय रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू माफ करा. परत एकदा गोलंदाज तयार आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल, झेल या दरम्यान झालाय आणि फलंदाज बाद. LBG. स्वप्नसाई संघाला अजूनही चान्सेस आहेत, कारण स्वप्नसाई संघाने जर हा सामना जिंकला तर 3 संघांमध्ये नेट रन रेटचा विचार करावा लागेल. एक स्वप्नसाई, एक फ्रेंडशिप आणि एक माही 11. आणि माही 11 संघाने हा सामना जर जिंकला तर माही 11 संघ क्वालिफाय होणार आहे. पहिले 2 चेंडू डॉट आणि पुढच्या चेंडूवरती आपण पाहिले फलंदाज बाद झाले, तो सतीश शून्यावरती बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आलाय सतीशच्या जागेवरती. बाळा बाळा आलाय नवीन फलंदाज. नॉन ट्रॅकच्या बाजूला फलंदाज जो आहे कमलाकर, नवीन फलंदाज बाळा आलाय. हळुवारपणे चेंडू दरम्यान आधी खेळला जातोय, क्षेत्ररक्षण लाचवा पण तो चेंडूची फेकी उजव्या हाताला खूप मोठ्या दूरवर फेकला गेला जातोय. एक धाव धाबरे एकीने वाढेल. संघाची धावसंख्या झाली सुरुवात आहे 1-1. आणि या दरम्यान कव्हरला चेंडू, झेल, फलंदाज बाद. हा दुसरा फलंदाज बाद. थँक्यू. मयूर शेळके हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचणार आहे. आघाडीची जोडी आपण फार मोठे योगदान करताना पाहायला मिळाली नाही. बाला जो नॉन ट्रॅकच्या बाजूला बाला आहे, नवीन फलंदाज मयूर शेळके आलेला आहे. आणि आता सतीश आणि कमलाकर ही जोडी आपण पाहिली तर दोन्ही फलंदाज हे झटपटरित्या बाद झाले आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज कैलास, समोरील कक्षाच्या डाव्या बाजूला आमचे जे मित्र परिवार असतील त्यांचं योगदान खूप आहे. त्यांचं मी शतशरोणी असेल, खास करून सागर सरांचं. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 1/4 रन चौकार. LBG. धाबा धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धाबा धाबलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतचा इतिहास सकाळपासून अगदी आपण चर्चा जर केली तर आता 2 गोष्टी डोळ्यासमोर येत आहेत. 2 गोष्टीचा आपण अंदाज निश्चितप्रमाणे लावू शकतो. एक, ज्या संघाने टॉस जिंकलाय, ज्या संघाने टॉस जिंकलाय ते संघ जिंकलेत. आणि हे तितकंच महत्वाचं आहे, ज्या संघांनी धावसंख्येचा पाठलाग केलाय, ज्या संघाने सेकंड इनिंगला खेळलेले आहेत ते संघ जिंकलेले आहेत. आता आपल्याला हे पाहायचंय, टॉस तर जिंकलाय स्वप्नसाई संघाने, पण ते फर्स्ट इनिंग मध्ये खेळत आहेत. मग आता टॉस जिंकलेला संघ जिंकतोय की सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणारा माही 11 संघ जिंकतोय. इथं परत एकदा 2 गोष्टी येतील, एक माणसाचं कर्तृत्व असेल आणि एक माणसाचं नशीब असेल. या 2 गोष्टी महत्वाच्या पाहायला मिळतात. वेळ वाचवा, वेळ. माही 11, सुनील माळे आणि कंपनी, विनंती असेल माही 11 आपण वेळ वाचवा. प्रवीण गोलंदाजीवरती तयार, स्ट्राईकला बाला, नॉन ट्रॅकच्या बाजूला मयूर. प्रवीण तयार.
आणि या दरम्यान चेंडू मिड विकेटला झेल होऊ शकला नाही. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. 6 रन. धाबळक धावसंख्या षटकाराची रूपाने वाढणारे दुहेरी अंका धावफलक जाऊन जे पोहोचेल 11 धावा 11 रन. परत एकदा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीवर तयार. काय खरबात करणारे प्रवीण आणि बाळासाठी हा चेंडू आपण पाहतोय अतिशय लाजवाब टाकला जातो. चेंडू पूर्णपणे डॉट असेल. चेंडू निर्धाव असणार आहे. हा चेंडू अतिशय लाजवाब आणि यावेळेस चेंडू उजवेष्टीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावफलक वाढतोय. संघ धावसंख्या 12 धावा आहे. वेल रन. 12 वरती धावफलक. बाला आणि मयूर वरती खूप मोठी जबाबदारी स्वप्न साई या संघाची आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नसाई माही 11 असा मात्र सामना या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. पंचकडे हलकेच अपील कारण मयूर पूर्णपणे सुरक्षित असेल. हरेश आपण पाहतोय एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षकाची भूमिका पार पाडतोय. या मुरबाड तालुक्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं कामकाज ज्या खेळाडूच्या माध्यमातून केले गेले आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने धाबरेक वाढणार आहे. संघाची धावसंख्या आहे 16 धावा. हरेश खूप मोठे नावे उमर 11 संघामध्ये आपण त्याला खेळताना पाहत असतो. मला चांगला आठवते रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 1 चेंडू आणि 2 धावसंख्येचं लक्ष असताना हा चेंडू सुरेख सर्कलच्या आतमध्ये तो उभा होता आणि सर्कल पासून फाईन लेगला धावत पळत जाऊन प्रशांत शुक्लाचा त्याने मात्र झेल घेतला होता आणि प्रेक्षकांनी अक्षरशः त्याला डोक्यावरती घेतलं होतं. तो हरेश आहे. बरोबर हरेश. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी महाराष्ट्र नव्हे तर भारतातील जगातली असणारी एक नावाजलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहत असतात. या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख 1 धावील. धाबलेक इकडे वाढेल आणि एका धावसंख्येनंतर धाबलेक वाढतोय. संघाची धावसंख्या 17 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 17 धावा धाबलेकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. माहिलेवन संघाबद्दल आपण जर चर्चा करत होतो गेली 3 वर्षापासून हा संघ खूप मोठी तगमग करतोय क्वालिफाय होण्यासाठी. हा संघ बक्षीस फेरीमध्ये पोहोचण्यासाठी हा संघ खूप मोठी तगमग करताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. पण इथून पाठीमागचा इतिहास जर पाहिला की शेक्सपियर म्हणतात नावात काय, नावात सुद्धा बरंच काय असेल. कदाचित इथून पाठीमागचं या संघाचं जे काय नाव होतं ते राजे रॉकर्स या नावाने मात्र या संघाला ओळखलं जायचं. पण त्यानंतर सुनील माळी यांचे चिरंजीवाचं असणारं नाव माही आणि चिरंजीवाचं दिलेलं नाव आपण जे पाहतोय या ठिकाणी सुनील माळी या टीम ओनरने टीमच्या ओनरने माही 11 महेंद्रसिंग धोनीले टोपण नाव माही. गोलंदाज स्वतः हरीश. हरीश आलाय. उशिवातारे 12. हरेशचा हा चेंडू आपण पाहतोय डावे एसटीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धाबलेक वाढेल. संघात धावसंख्या 18 रन. 18 वरती धाबलेक. परत गोलंदाज तयार. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पूर्णपणे डॉट असेल. बिघडीचा प्रयत्न वारंवार या दरम्यान केला जात आहे. तो बाळा याच्या बॅटमधून परंतु बाळाच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. मयूर नॉन ट्रॅकच्या बाजूला अजून अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार एक चौकार सुद्धा बाळाने खेळला. या दरम्यान चेंडू असेल
मिड विकेटला, परंतु चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. नो बॉलचा इशारा, धावाची संधी आणि 2 धावा पळून पूर्ण प्लस नो अशा एकूण 3 धावा. बीमर चेंडू निश्चित प्रमाणात जो टाकला गेलाय, कमरेपेक्षा जास्त उंची चेंडूला जे होती, अर्थात तो चेंडू डायरेक्ट असणं गरजेचं असेल. खेळपट्टीवरती टप्पा न पडता चेंडू कमरेपेक्षा जास्त उंचीवरती टाकला गेला तर, आणि त्यात फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये हजर असणं गरजेचं. हो हो हो, क्या बात आहे. लाच्या बाबा अगदी मारा असेल. चेंडू डॉट. धापराका धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना 21. पंचाच्या डाव्या हाताला पार करून परत एकदा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. प्रवीण चेंडूवरती पोहोचेल. भावड्या चेंडूवरती आलाय. फिकी सुद्धा लाच्या बाब. पंचाकडे हलकासा अपील आणि अपील पूर्णपणे फेटाळून लावलं जाते. धापले एकीकडे वाढेल. संघ धावसंख्या 22 धावा आहे. 3रं षटक चालू आहे. 2 फलंदाज बाद आहे. आज सकाळच्या सत्रातले आपण जे सामने पाहिले, सकाळच्या आणि दुपारच्या सत्रातले पहिले 4 सामने लो स्कोरिंग मॅचेस त्याचे प्रमाण पाहायला मिळाले होते. त्यानंतर 5वा सामना आपण जो पाहिला तर 81 धावसंख्या बनवली गेली होती, पण त्याही धावसंख्यांचा पाठलाग 7व्या षटकामध्ये झाला. धावसंख्येचा पाठलाग दिवसभरामध्ये होताना पाहायला मिळते. हळुवारपणे चेंडू या दरम्यान मयूरच्या बॅटमधून खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती या दरम्यान जो येतोय, या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येनंतर धापा एक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 24 या धावसंख्येवरती. 2 फलंदाज बाद आहे. बाद होणारे फलंदाज सतीश आणि कमलाकर ही जोडी अद्यापर्यंतची बाद आहे. 0-0 धावा आहे दोन्ही फलंदाजांच्या. आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल. पायचे सुनील माली खूप दूरवरती आहे. कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचलाय पॉइंटला. त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणला जवाब फिकी त्याही पेक्षा सुरेख 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येत धापा एक वाढेल. संघाची धावसंख्या 26 धावा आहे. 26. 3रं षटक चालू असताना वैभव भोसले प्रेसिडेंट MPL मुरबाड प्रीमियर लीग आणि चेंडू पूर्णपणे हवे. चेंडू 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. प्रेक्षकांना विनंती, बॉल त्या मैदानाच्या आत. तीन षटक या दरम्यान संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबालकावरती धावसंख्या जी आहे ती 2 बाद 30 धावा धाबालकावरती आपल्याला पाहायला. चांगली धावसंख्या वापरण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जात आहे. काही सामना आपण पाहतोय महत्वाचा असणारे दोन्ही संघांसाठी, कारण डो ऑर डाय दोन्ही संघांसाठी जो आहे सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे हे दोन्ही संघांसाठी बंधनकारक असणारे, अनिवार्य असणारे. बंधनकारक म्हणण्यापेक्षा जिंकले नाही तर कदाचित या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल की काय. वास्तविक पाहता स्वप्नसाई संघ जर पराभूत झाला स्पर्धेच्या बाहेरच पडेल. माही 11 संघ जर पराभूत जरी झाला तर नेट रन रेटच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये आपण टिकलो जाईल की नाही याबद्दल मात्र खूप मोठी शंका निर्माण आहे. त्यामुळे जिंकणं हे महत्वाचं असणार आहे. प्रवीण वेळ वेळ आणि वेळ. 4थं षटक सुरू होतंय माळशेज रोड एंड कडून. फलंदाज तयार. हा चेंडू सुरेख प्रवीणचा. चेंडू डॉट. बरीचशी लहान लहान मुलं आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने जे उपस्थित आहेत. मैदानाच्या आतून नाही जायचं, आतून नाही, बाहेरून बाहेरून. कधी कधी बरेच जण शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करतात. हो हो हो, क्षेत्ररक्षण खराब. 1 धावा आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 2 धावा. या म्हणजे पूर्ण धापलक धावसंख्या 32 वरती धापलक आहे. चौथं षटक आपण पाहतो जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 10ची सरासरी पहिल्या 3 षटकामध्ये राखली गेली होती, पण पहिल्या षटकात फक्त 5 धावा होते. त्या 2 फलंदाज बाद झाले होते. हो, चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक चेंडूचे पाठमोर होत आहेत आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. समोर पुरीचा घोळका त्यातच माझी जानू बरकार. पुरीनो बाजूला सरकार.
पोरीनो बाजूला सारखा माझ्या दिलात होतो या भडका अरे पोरीनो बाजूला सारखा माझ्या दिलात होतो या भडका पोरीनो बाजूला सारखा याच्या दिला धापला एक वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता ती 36 धावा. 36 36 वरती धापलक या दरम्यान अगदी जाऊन जे पोहोचलेला आहे. परत एकदा गोलंदाज तयार बाळासाठी सूर्यप्रकाशचा परत एकदा या दरम्यान चेंडू खेळला जातोय. 3 धावा संघासाठी वाचवल्या जातील. लाजवाब क्षेत्ररक्षण या दरम्यान केले गेले. संघाचे ओनर आहेत त्याचबरोबर अगदी संघाचे संघनायक म्हणून टीम ओनर आणि कॅप्टन म्हणून जी जबाबदारी पार पाडतायत अप्रतिम कामगिरी मानावं लागेल. धापलक आपण पाहतो एकने वाढेल. संघाची धावसंख्या 37 धावा आहेत. 37 37 वरती धापलक उजव्या हाताने माराय. सूर्यप्रकाश हा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचणार येतो. आता 38 धावा 38 रन 38 वरती धापलक आहे. नाबाद 21 वरती बाळा 2 चौकार 1 षटकार आणि हा चेंडू मात्र अतिशय सुरे टाकला जातोय. तो प्रवीण यांच्याकडून षटक क्रमांक संपला जाईल. ते आता चौथं ड्रिंक ज्युपिटर मैदानाच्या आतमध्ये जाते. थँक्यू दाजी. धन्यवाद दाजी मैदानाच्या आतमध्ये जाऊन आलात. या ठिकाणी स्वप्न साई या संघाचे असणारे पाठीराखे या संघाचे चाहते चंदू राणे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गोलंदाज महेश गोलंदाजी मार्गावरती आलाय. 8 षटकांची लढत आहे. 4 षटक संपले गेले. 4 षटकांमध्ये आतापर्यंत बनवले गेल्या त्या 38 धावा आतापर्यंत ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. आणि ड्रिंक ब्रेक सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. तर हा ड्रिंक ब्रेक काय करमत करणार ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा फटका स्क्वेअर कटचा लाजवाब फटका असेल और ये 4 रन चौकार. एक चौकार पहिल्या चेंडूवरती खेळलाय. धापलक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 42 धावा 42 रन. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला गेलाय. कव्हर सर्कलच्या आत, मिड ऑफ सर्कलच्या आत, पॉइंट एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या बाहेर, गलीमध्ये क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये.
या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल त्या मैदानाच्या आत. थँक्यू. माहिलेवन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो सुनील माळी यांचा आणि एक षटकार या दरम्यान जो आपण पाहिला. अगोदर खेळलेला चौकार, त्यानंतर खेळलेला षटकार, धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या 48 धावा आहेत. खूप आक्रमक होताना पाहायला मिळतोय तो आता मयूर. 7 चेंडूमध्ये 23 धावा आतापर्यंत ज्या बनवलेल्या आहेत मयूरने. रिवाजचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न थोडासा असफल असेल. पहिल्यांदा चेंडू डॉट गेला मयूरला. पहिला चेंडू डॉट असेल मयूरचा. गोलंदाज स्पर्धेला तयार असेल. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. गोलंदाज आहे महेश. स्ट्राईकला असेल मयूर. डावखुराताने मारा करतोय. हा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येईल. त्या दरम्यान घेतलेली एक धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाही. क्षेत्ररक्षण लाजवाब असेल. एक धाव. धापलक एकीने पुढे जाईल. धापलकर धावसंख्या 49. 49 लॉस ऑफ 2. पहिला फलंदाज बाद झाला त्यावेळेस धापलकावरती धावसंख्या जी होती ती होती 0. दुसरा फलंदाज बाद झाला त्यावेळेस धापलकावरती धावसंख्या फक्त होती 1. आणि नंतर तिसऱ्या विकेटसाठी 48 धावसंख्येची नाबाद भागीदारी या दोन फलंदाजांची अद्यापर्यंत पाहायला मिळाली. बाळा आणि मयूर. 5वं षटक चालू आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय सुंदर ते खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकार. क्षेत्ररक्षण सुरू केले जाते. धापलक एकीने मारतोय. संघाची धावसंख्या अर्धशतक पूर्ण 50 धावा. 50 रन पुरे. 50 वरती धापलक जाऊन जे पोहोचलेला आहे. रन. आणि हा चेंडू या दरम्यान अतिशय सुरेख. चेंडू पूर्णपणे डॉट. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 2 बाद 50 धावा. डीजे दुष्टांचा संहार. हाती घेतली तलवार, केला दुष्टांचा संहार. त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढिला बाहेर. त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढिला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. थँक्यू. बापा 5 षटकं संपली गेलीत. 50 धावा आहेत. 2 फलंदाज बाद असले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक गोलंदाज तयार असेल. कैलास. आणि या दरम्यान कैलासवरती आक्रमण. चेंडू खेळला गेला लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय परंतु झेल सुटला. एक सुपासा झेल सुटला जातोय. 2 धावा असतील. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. आणि या 2 धावसंख्येनंतर आपण पाहूया धावलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 52 धावा. आणि तिसऱ्या विकेटसाठी असणारी नाबाद अर्धशतकाची भागीदारी. नाबाद 51 धावसंख्येची भागीदारी पाहायला मिळाली. मयूर आणि बाळा.
व्हाईट बॉल. धापलेख वाढतोय. संघाची धावसंख्या 53 धावा, 53 रन. गोलंदाज स्पर्धेत तयार. गोलंदाजी मार्क होती. जीवदानाचा कितपत फायदा घेतला जाईल ते आपल्याला पाहायचंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल त्या दरम्यान स्वतः यष्टीरक्षक चिन्हवरती एक धाव घेतली जाईल. धापलेख एकीने वाढतोय आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 54 धावा धापलेखवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये व्यासपीठावरती ज्या मान्यवरांचं आगमन झाले त्यामध्ये आदरणीय संजय घागस साहेब आणि त्याचबरोबर अरुण गोडांबे या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. दोन्ही शिक्षक आहेत. दोन्ही शिक्षक वृंदांच्या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. घागस सर आणि गोडांबे सरांचं मनपूर्वक स्वागत असेल. हार्दिक स्वागत असेल. परत एकदा हा चेंडू मयूरच्या पाठमध्ये शकत नाहीये, समजू शकत नाहीये. कैलास गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धापलेख धावसंख्या असेल 54. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना एक सिंगल. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत असेल. यावेळेस झेल झाला आणि बाळा बाद. संतोषबाई गोंदले हाय जोडीला, भीत नाही कुणाचे बापाला, भीत नाही कुणाचे बापाला, भीत नाही कुणाचे बापाला. आमच्या निलेश भाऊस शेलारची सात बाई कायमची आम्हाला, सात बाई कायमची आम्हाला, सात बाई कायमची आम्हाला. रोशनभाई गोंदले आगरी एकटा डेरिंग बाजतो लईच डेंजर. रोशनभाई गोंदले आगरी एकटा डेरिंग बाजतो लईच डेंजर. आमची आग्र्याची जात लावू वैऱ्याची बात, आमचा नाद नाही करायचा. येथील 55 धावा पाहतोय. एकूण फलंदाज बाद झाले ते आता 3. 54 धावसंख्येची भागीदारी तिसऱ्या विकेटसाठी असेल. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये असेल. नवीन फलंदाज आलाय सागर मैदानाच्या आतमध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. सातवं षटक असेल हितेश. पॉवर प्ले आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले आणि हितेश गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पाहूया हितेश काय करमत करतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे. शेवटची 2 षटकं बाकी. हो हितेशचा हा चेंडू तेज ठरणार. चेंडू पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव. धापलेख धावसंख्या आपण पाहतोय जी असणारी 55 धावा 3 गड्यांच्या बोपेलीमध्ये. 5 होणारा फलंदाज बाळा बाद झालाय. 24 धावा ज्यांनी आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. परत एकदा चेंडू डॉट. या दरम्यान परत एकदा आणि बॅटची कड आणि या दरम्यान आपण पाहतोय झेल होऊ शकला नाही. चेंडू पोहोचेल सीमारच्या बाहेर. 4 रनचा फरक असेल. जाग्यावर बसले काही जागीच खाली खचले पण मराठी गालत हसले. शिवाजी राजे बसले शिवाजी राजे बसले.
धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 60 धावा धापलकवरती आपण पाहतो. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू टाकलेले हितेशने आणि धावा खर्च केला त्या 5. त्याच्यामध्ये एक चौकार आलेले त्याला. स्ट्राईकला असेल आता मयूर. इथेवरती खूप मोठी जबाबदारी आहे. मयूरला सुद्धा या अगोदर 3 चेंडू लागोपाठचे जे डॉट टाकले गेले होते आणि या दरम्यान एकाच आता झेल घेतलाय मयूर सारखा सेट झालेला फलंदाज पॉवर प्ले मध्ये बाद. फलंदाज बाद. सातवं षटक चालू असताना बॅटिंग पॉवर मध्ये मयूर बाद होताना पाहिले होते. तर मयूरच्या जागेवरती नवीन फलंदाज येईल. तो आता हा संदीप. धन्यवाद. संदीप आला नवीन फलंदाज. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय पूर्णपणे हवेत असेल. क्षेत्ररक्षक दूरपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान आली एक सिंगल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकार. क्षेत्ररक्षण सुरेख. या धावात या षटकात धावा जर आपण पाहिल्या तर 6 धावा आलेल्या आहेत बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आणि एक फलंदाज महत्वाचा मयूर चिरोपडा बाद झालेला पाहायला मिळाला. 7वं षटक संपले. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद. धापलकवरील धावसंख्या 61 धावा धापलकवरील आपल्याला पाहायला मिळत आहेत. DJ. Raju. Wrong down. शेवटचा षटक राखण्यासाठी गोलंदाज तयार असेल तो आता हरेश आलाय. हरेश मिरकुटे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती असेल. शेवटचं षटक धापराकडे धावसंख्या आपण पाहतो 61 धावा आहे. शेवटच्या षटकात अजून कम से कम एक 14-15 धावा येतात की नाही आपल्याला पाहिजे. चेंडू पूर्णपणे डॉट असेल हरेशचा. एसटीच्या पाठीमागे असणारे एसटी रक्षक आपण पाहतोय प्रवीण. जबरदस्त कामगिरी या दरम्यान करताना पाहिले होते. उर्फ भावड्या प्रवीण विषय. आणि पुढे सरचा चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचेल पॉइंटला. हो क्षेत्ररक्षण खराब. एक धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धापरेक वाढतोय. संघ धावसंख्या 62. 62 लॉस ऑफ 4 विकेट. बाद होणारा फलंदाज मयूर वैयक्तिक 24 धावा तर बनवल्या पण त्या पाठोपाठ बाद होणारा फलंदाज सागर माफ करा बाळाने 24 बनवले तर मयूरने 25 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. बॉलच्या मैदानाच्या आत षटकार. चेरन. या षटकाराच्या रूपाने आपल्याला एक वाढते. संघाची धावसंख्या 68 धावा. 68 रन.
धापराका धावसंख्या जी आहे ती 68 धावा आहेत 68. परत एकदा फाईन लेगला चेंडू खडून करायचा प्रयत्न होता. चेंडू बॅट देऊ शकत नाहीये. 68 वरती धापलक, परंतु चेंडू खराब. धापलक 69 वरती धापलक. उजव्या हाताने परत एकदा गोलंदाज घ्या. पंचांच्या डाव्या त्याला पार करून सुरेख प्रकारचा फडका. संधी नसेल कोणाकडेच. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. फरार. चौकार. 4 रन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत असेल. झेल सुटला गेलाय. एक सोपा असा झेल सुटला गेलाय. 2 धावा येतील. धाबले 2 ने वाढेल. संघाची धावसंख्या 74 धावा आहेत. 74. आणि जर कदाचित या शेवटच्या चेंडूवरती अजून एखादा मोठा बिग हिट जर खेळला गेला तर एक तगडी धावसंख्या बांधता येईल, जी जवळपास पोहोचेल 80 पर्यंत. एक शेवटचा चेंडू उडवला जातोय. 74 नाही, मला वाटतं किती 75 धावा आहेत. एक वाईट सुद्धा होतं. 75 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 76 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान करायचा आहे. काम ज्या व्यक्तीने केलेलं आहे तो आकाश तारेकरचा बंधू आनंद तारेकर, आनंद फोटोग्राफी. आकाश तारेकर उभ्या महाराष्ट्र नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात फलंदाजीच्या जोरावरती पारगावचा असणारा, पारगाव रायगडचा असणारा मात्र खेळाडू. चला बोला चिकू सर, काय पाणी पाणी ओके, पाणी मिळेल तुम्हाला जागेवर. आघाडीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये. 75 धावा झालेल्या आहेत. 76 धावसंख्येचा पाठलाग. शहात्तर धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे ऐकण्यासाठी आपण जाऊया परत एकदा निखिल ठोंबरे सर यांच्याकडे. धन्यवाद. जो मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे.
कशा प्रकारची रणनीती जी मात्र केली जाईल. पॉवर प्ले P1 चं षटक जे मात्र मैदानाच्या चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज मयूर शेळके आणि या दरम्यान पार रिव्हर्स खेळलाय. इथं संरक्षकाला संधी नसेल, चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. दर्जेदार चौकार, 4 रन. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघ जाऊ संघ वाढेल 7 धावा. पुन्हा एकदा ओहो इथं टाकला गेलेला चेंडू पहा मैदानाच्या आत. पंचांचा अवांतरचा इशारा येईल. क्रिकेटचा 22वा नियम अंमलात देतोय आणि वाईडच्या रूपाने एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संघ जाऊन पोहोचेल 8 या धाव संख्येवर. 8 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आत मार्गस्थ. तब्बल 76 धावांचा पाठलाग. आणि या दरम्यान पहा मनोज केंबारीच्या पॅड मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार. दर्जेदार चौका, 4 रन. बारा धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या पहिले संपलं गेलं. MPL सीझन जे मात्र 4था आहे. या सीझन मध्ये 3 सीझन जे मात्र झाली तिथे मात्र सुपर 6 मध्ये माही 11 अर्थात सुनील माळी सर यांचा संघ आतापर्यंत पोहोचला नाही. इथं संधी आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. फार मोठे स्पॉन्सर आहेत या मुरबाड नगरीतील KK. आणि या दरम्यान हरेश मिरकुटे हवे चेंडू आहे. मयूर चेंडू खाली, झेल झाला, फलंदाज बाद. पहिला धक्का पहिल्या करान. थँक्यू. ज्या वेळेस मात्र हरीश मिरकुटेने एक मोठी इनिंग्स खेळली तेव्हा संघ पराभूत झालाय. आता हरीश मिरकुटे झटपट बाद झालाय. काय होतं पाहूया. नवीन फलंदाज मैदानाच्यात येईल प्रवीण विशे भावड्या. गोलंदाजी मार्कवर सज्ज KK. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि झेल झाला. दुसरा धक्का, दुसरा करंट. KK मैदानाच्यात कमबॅक करून देतोय. 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्यात जातोय महेश. आता जे काय करायचं ते बावड्याला करावं लागेल. प्रवीण विषय भावड्या कशा प्रकारची कामगिरी करतोय. के ऑन हॅट्रिक. आणि या दरम्यान प्रवीण विषय भावड्याच्या बॅट मधून चेंडू झेल झाला. विकेट हॅट्रिक पूर्ण. फलंदाज बाद. फलंदाज बाद सलगचा तिसरा. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे किशोर केकेने. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. तीन चेंडू 3 विकेट्स. मनसुबे उद्ध्वस्त करण्याची कामगिरी. ओ या दरम्यान टाकलं गेलं चेंडू मैदानाच्या आत. डॉट असेल. हितेश डोंगरे नवीन फलंदाज. फायनल मध्ये देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी या केकेने मागील वर्षी मात्र केली होती. इथं पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय हितेश. आणि या दरम्यान झेल झाला. फलंदाज बाद. 5 चेंडू 4 विकेट्स. तू चल मी आलोच अशा प्रकारची कामगिरी. फलंदाज बाद. DK Raja. DK Raja. DK Raja. DK Raja. थँक्यू. राहुल सर संपर्क साधा. राहुल सर. राहुल हंडे चिकू सर संपर्क साधा. गोलंदाज मार्कवर सज्ज. आणि या दरम्यान निर्धाव षटक. 4 विकेट्स आणि निर्धाव षटक. या गोलंदाजासाठी टाळ्या होणं खूप गरजेचं आहे. अप्रतिम गोलंदाजी केकेच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी किशोर भोईर केके. अप्रतिम गोलंदाजी. सर्व जे मात्र क्रिकेटर आहेत टेनिस क्रिकेटचे त्या सर्व क्रिकेटरला फॉलो करणारा खेळाडू जिथे सामना असेल तिथे टेनिस क्रिकेटचा तिथे पाहिला जाणारा खेळाडू आज मात्र आपल्या घरच्या मैदानावर अर्थातच मुरबाड तालुक्यामध्ये एक जबरदस्त कामगिरी करतोय. 4 विकेट्स आणि निर्धाव षटक हाताळलंय. धावलकावर धाव संख्या 2 षटक संपले. 12. 4 बाद 12. विजयासाठी जे मात्र आव्हान असेल 76 धावांचं 12 बनवल्यात 64 बनवायच्यात. आणि ज्या संघाचा रन रेट या 3 संघांमध्ये चांगला असेल जर इथं स्वप्नसाई संघ जिंकला तर या 3 संघांचा जो मात्र रन रेट चांगला असेल तो संघ इथं क्वालिफाय होईल. मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. अभ्या कशा प्रकारची कामगिरी मयूरच्या माध्यमातून जी मात्र केली जाते. मयूर शेळके गोलंदाजी मार्कवर. महेश आणि एनके दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत.
अव्या कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्यात केली जाईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका मैदानाच्यात पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथं मात्र धावा मिळतील. दोन धावा मिळतील. इथं जर स्वप्नसाई संघ हा सामना जिंकला तर यावर 3 संघांचा निर्णय अवलंबून असेल. एक असेल माही 11, दुसरा संघ जो मात्र मैदानाच्या आत असेल फ्रेंडशिप आणि तिसरा असेल साई स्वप्न. ज्याचा रन रेट चांगला असेल तो संघ क्वालिफाय होईल याची मात्र नोंद घ्या. धापलकर धावसंख्येची मात्र पाहायला मिळते 14 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. मयूर या दरम्यान टाकला गेला चेंडू इथं मात्र निर्धाव असेल. डॉट पद्धतीचा चेंडू. गोलंदाज मयूर सुरेख प्रकारची कामगिरी करतोय पुन्हा एकदा आणि या दरम्यान टाकला गेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. अप्रतिम अशी गोलंदाजी. या अगोदरच्या षटकामध्ये धानिवली गावचा एक जबरदस्त खेळाडू के याने मात्र पूर्णपणे अप्रतिम कामगिरी करून या संघाला वापसी करून दिली या स्पर्धेमध्ये. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र नकार दिलाय एनकेनं. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढतीय 15 धावा. दाबल कव्हर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मयूर आणि या दरम्यान टाकला गेले चेंडू पहा मैदानाच्या आत पुन्हा अप्रतिम डॉट चेंडू येतोय. एक सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत 15 धावा दापलकर पाहायला मिळत आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. पहिली विकेट हॅट्रिक एमपीएल मधली ज्या गोलंदाजाने पूर्ण केली तो किशोर भोईर के आणि या दरम्यान पहा एनकेच्या पॅड मधून चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ पार्क. षटकार 6 धावा. 6 धावा येत आहेत. तीच चेंडू 55. एक संघ इथं मात्र क्वालिफाय झाला आजच्या गटातून गुड बॉयज आणि 3 संघ बाकी आहेत. त्या 3 संघांमध्ये ज्याचा रन रेट चांगला असेल तो संघ क्वालिफाय होईल. किशोर भोईर के गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. एक अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या जी मात्र केली आहे. कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्यात केली जाईल. के गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 22 धावा दापलकर आहेत. 55 बनवायच्या 30 चेंडू आणि या दरम्यान पहा अप्रतिम फटका. हितेश डोंगरेच्या पॅड मधून चेंडू जाईल सीमा पार. 4 रन. चौकार. महेशच्या पॅड मधून 4 रन. थँक्यू. शेवटचे 29 चेंडू शिल्लक आहेत. 51 बनवायच्यात. के पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल
आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, एक सिंगल आणि इथं पहा 2 धावा मिसफिल्ड आणि त्याचा फायदा उचललाय. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढते 27 27 धावा धाबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. पाठलाग मैदानाच्या जो मात्र 76 धावांचा करायचा आहे. 27 धावा आतापर्यंतच्या मात्र धाबल कव्हर आहेत. गोलंदाज के पुन्हा एकदा आणि या दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचते 28 धावा. इथं मात्र संधी असेल 2 फलंदाजांना हिरो बनण्याची. एक आहे ज्ञानेश्वर चोरगे इनके, तर दुसरा महेश. हेमाडे, महेश हेमाडे आणि ज्ञानेश्वर चोरगे इनके. काय झाले सर? ओके, खेळाडू इंजुर्ड झालेले. चला एक 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. तसं वास्तविक आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा असणारा म्हणजे एमसीचा असणारा मात्र जो काही नियम क्रमांक 2 आहे, बदली खेळाडू किंवा निवृत्ती खेळाडू, म्हणजे येणारा नवीन जो काही खेळाडू असेल, जो रिटायर झाल्यानंतर एखादा खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी येतो, तो खेळाडू उर्वरित खेळाडूंपैकी कोण असावा आणि त्याची जागा कोणती असावी हा प्रतिस्पर्धा संघाचा संग्रह ठरवत असतो. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र मैदानाच्या पाहायला मिळतोय. डॉट चेंडू जो मात्र मैदानाच्या पाहायला मिळतोय. 28 धावा धाबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मात्र मार्गस्थ आहे किशोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल आणि या दरम्यान यांच्याच्या पॅड मधून चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथं पहा जेल सुटला, चेंडू जाईल सीमा पार. षटकार 6 धावा. 6 धावा येत आहेत आणि 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवर. जी एक अप्रतिम फटका यांच्याच्या बॅट मधून मिस्ट्रोक होता, परंतु चेंडू सीमा पार गेला आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू षटक मैदानाच्या संपलं गेलं. 4 षटक संपली. धाबल कव्हर धावसंख्या 34 धावा. विजयासाठी शेवटचे चेंडू मैदानाच्या शिल्लक असतील 24 चेंडू बनवायच्या त्या 10.50 ची सरासरी 42 धावा. मी कोण आहे का नाही पाहतोय ग, कष्टा दोन्ही मांगाच्या पाशी, वाट भागुळ झोपतोय ग, कष्टा
थँक्यू. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत. बघूया कोणत्या संघासाठी संजीवनी देणारं कामकाज करेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल कल्पेश. तो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटचे 24 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. चोवीस चेंडू जे मात्र शिल्लक आहेत आणि 24 चेंडूंमध्ये 42 बनवायच्यात. कल्पेश गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल. कशा प्रकारची कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्यात येतोय राहुल रसाळ. राहुल रसाळ कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्यात करेल. शेवटचे चेंडू मैदानाच्यात जे मात्र शिल्लक आहेत 23 बनवायच्यात 42. 23 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष. इथं मात्र सातत्य राखावं लागेल. शेवटपर्यंत खेळावं लागेल या दोन फलंदाजांना. एका पाठोपाठ एक खिंडार पाडण्याचं कामकाज किशोर भोईर केकेने जे मात्र केलंय. राहुल रसाळ नवीन फलंदाज मैदानाच्या आत. पाहूया एनके कशा प्रकारची कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षणात वारंवार जो मात्र बदल केला जातोय. ज्ञानेश्वर चोरगे एनके जो मात्र मैदानाच्यात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज आणि या दरम्यान टाकलं गेलं चेंडू. पहा मैदानाच्या पंचांचा अवांतरचा इशारा असेल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एक सिंगल वाढते. संघाचा संख्या वाढेल जाऊन जे मात्र पोहोचते 35 35 धाबा. डबल कव्हर जे मात्र पाहायला मिळत आहेत. या इनिंग मधला दुसरा अवांतर चेंडू मैदानाच्या पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान पहा सूर्यप्रकाशचा फटका मिस स्ट्रोक झालाय. मयूर येतोय चेंडूवर आणि फंबल इथं पाहायला मिळत आहे. एक सिंगल पाहायला मिळेल. मुन्ना पठाण सर आहेत ज्यांनी मात्र 3 दिवस या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ दिला आणि पंच म्हणून जे मात्र कामगिरी केली त्यांचा मात्र सत्कार केला जातोय. स्वप्नीलजी तुपे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दरवर्षी जे मात्र या स्पर्धेसाठी जे मात्र मुन्ना पठाण सर उपस्थित असतात त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. गोलंदाजी मार्गावर जो मात्र सज्ज होतोय. ओपे कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या जे मात्र केली जाईल. गोलंदाजी मार्गावर सज्ज कल्पेश. राहुल रसाळसाठी बघूया राहुल कशा प्रकारची कामगिरी करतोय. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा लेट कट खेळलाय आणि चेंडू पहा सीमारेषेचा वेध घेईल. सुरेख प्रकारचा फटका. चेंडू जाईल सीमा पार. ताकद कमी युक्तीचा वापर मैदानाच्या पाहायला मिळाला. चेंडू जाईल सीमा पार. चौकार 4 रन. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने संघाचा संख्या जाऊन पोहोचली 40. 40 धावा 36 बनवायच्यात.
शेपटीचे चेंडू जे मात्र मैदानाच्या शिल्लक असतील 21 आणि पुन्हा एकदा राहुल सुरेख प्रकारचा फटका पॉइंट मध्ये एक सुरेख प्रकार क्षेत्ररक्षण आणि इथं पहा ओव्हर थ्रोच्या रूपात एक धाव मिळेल. जिथं एक सिंगल होती तिथं 2 धावा मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 42 धावा धावफलकावर 34 अजून देखील बनवायच्यात आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खालील सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण. इथं मात्र 2 धावा पळून पूर्ण होतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख भारतीय जाऊन पोहोचेल 4-4 44 धावा धावफलकावर. 44 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ 5 व 44 बनवल्यात. अजून देखील विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. माही 11 जो मात्र संघ आहे 19 चेंडू आणि 32 धावा. राहुल रसाळ आणि एन केला मैदानाच्यात खेळावं लागेल. एक महत्वपूर्ण सामना आहे त्या संघासाठी. जर तो संघ इथं हा सामना जिंकला तर सुपर 6 ला जाऊन पोहोचेल. ओ या दरम्यान राहुल रसाळ शिकार फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल सतीश शेळके. कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्यात केली जाईल. 18 चेंडू आणि 32 धावा. कैलास भांडे नवीन फलंदाज जो मात्र मैदानाच्यात देतोय. गडगे आंबेले गावचा धुरंधर खेळाडू तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल मॅन फ्रॉम वडवली गावचा सतीश शेळके. एक क्रिकेटचा फार मोठा अनुभव या मात्र गोलंदाजाकडे आहे. अठरा चेंडू आणि 32 बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवर सतीश पप्प्या कशा प्रकारची कामगिरी करतोय. एनके ऑन स्ट्राईक जो मात्र पाहायला मिळतोय. कशा प्रकारची रणनीती कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्यात केली जाईल. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू फलंदाज बाद. लेग बिफोरची शिकार. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज जो मात्र दुहेरी अंकात मध्ये गेला होता तो देखील बाद झालाय. एनके उमेश भुईर नवीन फलंदाज मैदानाच्या देतोय. पहिला फलंदाज झाला बाद हरीश मिरकुटे. हरीश 2 मनोज 9 त्यानंतर प्रवीण विशे 0 महेश 10 हितेश 0 त्यानंतर ज्ञानेश्वर चोरगे एनके 13 राहुल रसाळ 8 कैलास भांडे आणि उमेश भुईर मैदानाच्यात येतोय. अजूनही दोघांचं खातं खोलणं बाकी आहे. इथं 17 चेंडू आणि 32 धावांची गरज. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्यात केली जाते. 17 चेंडू आणि 32 धावा. सतरा चेंडू 32. सतीश शेळके गोलंदाज मार्कवर सज्ज.
अशा प्रकारची कामगिरी केली जाते. उमेशला मैदानाच्या खेळावं लागेल, सातत्य राखणं खूप गरजेचं आहे. आणि या दरम्यान चुका झाल्या क्षेत्ररक्षकाकडून आणि हा मिळेल एक संजीवनी प्राधान्य करणारा चौकार. 4 रन. संघाचा औषध जाऊन मात्र पोहोचली 48 धावा. या दरम्यान टाकलं गेलेलं चेंडू पहा, एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या 49 धावा दाबलेकावरच्या मात्र पाहायला मिळतात. 49 धावा दाबलेकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत 6वं षटक जे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज 7 फलंदाज बाद आहेत. ही फार मोठी डोकेदुखी असेल माही 11 संघासाठी. 7 मोहरे जे मात्र गमावलेत. आता कैलासवर आणि उमेशवर फार मोठी जिम्मेदारी आहे. आणि या दरम्यान पहा कैलासच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा फटका आहे. क्षेत्ररक्षक मल्हारी भोईर चेंडू खाली येतोय. चेंडू कव्हर करेल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. 50 धावा, अर्धशतक पूर्ण होतंय. शेवटचे चेंडू मैदानाच्या आत शिल्लक असतील 14 आणि 14 चेंडूंमध्ये 26 धावा. 14 चेंडू 26. गोलंदाज सतीश आणि या दरम्यान 5 प्रकारचा फटका मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सागर चेंडूवर फेकी सुरेख. 2 धावा. संघाचा धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 52 या धावसंख्येवर. 52 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी आवश्यकता जी मात्र असेल 24 धावांची. शेवटचे 13 चेंडू. 13 चेंडू आणि 24 धावा. पिंटू फारच्या स्टाईल या खेळाडूची नक्कीच मात्र पाहायला मिळते. आणि क्लीन बोल्ट फलंदाज बाद. थँक्यू. फलंदाज बाद झालेत 8 आणि संघाची धावसंख्या 52. विजयासाठी 12 चेंडू 24 धावा. तसं नाही. न्यू बॅट्समन बॅटिंग पावरले. ओके. 12 चेंडू आणि 24 धावा. इथं आजच्या दिवसामध्ये गुड्डू बॉईज हा संघ क्वालिफाय झालाय आणि 3 संघ असतील. हे तिन्ही संघ एक सामना जिंकले तर रन रेट ज्याचा भारी असेल त्याला मात्र सुपर 6 साठी क्वालिफाय केलं जाईल. याची नोंद घ्या. पर्पल कॅप होल्डर आत्ताच्या पोझिशनला पर्पल कॅप होल्डर आहे कैलास भांडे. दोघांच्या विकेट 8-8 होत्या. कैलास भांडे 8, दादू झुंजाराव 8. पण दादूने धावा दिल्या 33 आणि कैलासने दिल्या 29. त्यामुळं कैलास भांडे जो मात्र पर्पल कॅप होल्डर बनतोय. कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज.
गोलंदाज मार्कवर सज्ज आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथं पहा चेंडू मात्र सीमारेखेचा भेद घेतोय एक सिंगल येईल आणि 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 इथे चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण 3 धावा जे मात्र पळून पूर्ण होतील लेग बायच्या रूपाने 3 धावा येत आहेत सुनील माळी सर ओके गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल एकवीस धावांची गरज 11 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू फार मोठा पील पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात जाऊ संख्या आपटक 56 धावा आपल्या खबर शेवटचे 10 चेंडू आणि बीच्या साडी 20 धावांची गरज असेल 10 चेंडू 20 धावा अभ्या कशा प्रकारची कामगिरी जे मात्र माहिती नाच्यात केली जाईल 10 चेंडू आणि 20 ज्या मात्र बनवायच्यात गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सीमारेखेचा भेद घेईल चेंडू जाऊन पोहोचेल व्हाईट प्लस चौकार इथं मिळेल नशिबाचा हा चौकार 5 धावा व्हाईट प्लस 22चा चौकार 5 धावा येतील संजीवनी प्राधान्य करणारा चौकार नशिबाचा चौकार माही 11 संघासाठी शेवटचे 10 चेंडू 15 बनवायच्यात विकेट फक्त 2 जे मात्र शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 15 धावा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल 10 चेंडू 15 बनवायच्यात पण सर्वात महत्वाचं इथं जर पाहायला गेलं तर विकेट गेल्यात 8 आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू फार मोठा पेल पंचांचा पुन्हा एकदा नकार 9 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत 15 बनवायच्यात 9 चेंडू आणि 15 9 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत आणि या दरम्यान फर्निचर उद्ध्वस्त दांडेगल फलंदाज माघारी क्लीन बॉल लास्ट विकेट मैदानाच्या आत स्वतः संघ मालक संघ नायक जे काही करायचंय ते संघ नायकाला करावं लागेल 9 चेंडू आणि 15 धावा सुनील माळी मैदानाच्या आत 9 चेंडू 15 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंमध्ये बनवायच्यात त्या 15 धावा खूप रंगतदार सामना आहे विकेट एक बाकी आहे 8 चेंडू आणि 15 धावा
जे काही करायचंय ते मैदानाच्या आत सुनील माळींना करावं लागेल. फार मोठी जिम्मेदारी आहेत. आठ चेंडू आणि 15. गोलंदाज मार्गावर सज्ज होईल. आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचं प्लेसमेंट आणि इथं चुका झाल्यात. चेंडू जाऊन पोहोचेल 1+ चौकार. 5 धावा या चेंडूवर सुनील माळींच्या अकाउंट मध्ये. पंजा इथं धावा येतात पंजाने. 5 धावा आल्यात या षटकामध्ये 2दा. बरेच प्रेक्षकांच्या मनामध्ये भीती होती की सुनील माळी चौकार मारणार नाही, परंतु पंजा मारलाय. पंजा इथं 5 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्या 10. 7 चेंडू आणि 10 धावा. सर नॉन स्ट्रायकर एंडला असतील सुनील सर. गोलंदाज मार्गावर सज्ज. 7 चेंडू आणि 10 धावा. ओ क्लीन बॉल इथं सामना संपला. क्लीन बोल्ट. बिग लॉस ऑफ माई 11. आता रन रेट या 3 संघांमध्ये पाहायला जाईल आणि 3 संघांचा टॉपर जाऊन पोहोचेल सुपर 6 ला.